जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील विजेचा प्रश्न हा खूप गंभीर बनला आहे। या अगोदर सुद्धा आम्ही 2-3 वेळेस MSCBला 6 महिन्यापासून निवेदन दिले, पण त्यांनी आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या की शहरामध्ये वस्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली, पण डीपीची संख्या तेवढीच आहे। आम्ही त्यांना म्हणलो होतो ज्या नवीन भागामध्ये नवीन वस्ती झाल्या तिथे नवीन डीपी देण्यात यावे, तसेच शहरामधील ज्या सध्या डीपी आहेत त्यांचं मेंटेनन्स करणं, फ्यूज किटकॅट यांचं मेंटेनन्स करणं, ज्या तारा लोंबल्या ज्याच्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते किंवा वारंवार त्या हल्ल्यामुळे लाईट विद्युत पुरवठा खंडित होतो त्या तारात सुद्धा मेंटेनन्स करणं, त्या आमच्या प्रमुख मागण्या आहे। विशेष म्हणजे प्रमुख मागणी पुन्हा त्याच्यामध्ये आपण जो MSCB ऑफिसला फोन दिला जे ग्राहकांच्या सोयीसाठी, तो कधी पण फोन बंद असतो, त्यामुळं हा पण फोन रेग्युलर चालू ठेवण्यात यावा ही आम्ही एक मागणी केलेली आहे। संबंधित शहर अभियंता गिरी आणि तालुका अभियंता कोरे हे 100% याच्यामध्ये दोषी आहेत, कारण तेच त्या विभागाचे प्रमुख आहेत। त्यानेच बाकीच्या जे त्यांच्या खालची यंत्रणा लाईनमॅन असो त्याच्यावर नियंत्रण करायला पाहिजे। आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तो उपोषण सोडणारच नाही, पहिला विषय।